आम्ही चाललोय बर्फाच्या इथे श्रीनगरला. आता आपण कुठे चाललोय? श्रीनगर. सो हे बघा, हे सगळे फॅमिली मेंबर्स आहेत बाकीचे आमचे जे इथे बसलेत. आणि आता आमची वंदे भारतची ट्रेन येणार आहे, तिकडून 3 आवर्सचा ट्रॅव्हल आहे आमचं. आणि मग फायनली आम्ही पोहोचतील श्रीनगरला. सो कंटिन्यू करा व्लॉग, आपण परत भेटूया. बाय. सो गाईज, आमची ट्रेन आलेली आहे. हाय कर, हाय. आम्ही हाय कर. सो गाईज, फायनली मी आता ट्रेन बसलेली आहे. ही आहे आपली वंदे भारत. मम्मी हाय कर. हाय. सो गाइस, फाइनली एंटरिंग पहाड़ों के पीछे वाली दुनिया. सो आम्ही श्रीनगरला पोहोचलो आता आणि आता जातोय. हे बघा, आणि तिथे मागे आमच्या स्नो पण आहे डोंगरांवर. सो चला. One day later. सो हाय गाईज, आता आम्ही आलोय शिकारामध्ये. शिकाराच्या इथे डल लेक मध्ये आलोय आता. कसं वाटतं? छान वाटतं. आम्हाला काय समजत नाही आम्ही कुठे फिरतोय. कालपासून आम्ही रूम मध्ये होतो, मला बरं नव्हतं तर मी झोपा काढते. आता फायनली थोडी ठीक आहे. सो आता आम्ही इथे आलोय सगळे आमचे मेंबर्स इथे. आता लेट्स सी काय करतायत, तुम्हाला अपडेट देते मी. बाय. सो गाईज, हे बघा माझ्या मागे आहे सगळं शिकारा बोट्स. इथे आहेत आम्ही. अँड हिज माय ब्रो. से हाय. सो हे बघा, हे सगळे शिकारा बोट्स आहेत. आम्ही ह्याच्यावर जाणार आहेत, बट ती लोक ते प्राइस वगैरे सगळं चेक करताय आणि वॉट एव्हर ते सगळे बुकिंग करतायत. सो आम्ही आता इकडे हे मध्ये फ्लोटिंग काय होत आहे बरं नाही तर हालत खराब झाली. फ्लोटिंग मार्केट सुद्धा आहे मध्ये. बोला अंकल. इसको बोलते हैं गोल्डन लेक. दाएं बाएं हाउस बोटे शामपुर राइड चलता है, इसको बोलते हैं गोल्डन लेक. बहुत सुनो, इधर बन गया पश्मीना शूटिंग पिक्चर बन गया. सोनिया चैनल पर इधर बन गया. इसको बोलते हैं गोल्डन पारा. किधर है वो वाला. इसको बोलते हैं गोल्डन पारा. रिवर रहता है, इसको बोलते हैं गोल्डन लेक नाम है. ठीक है दीदी, ये गोल्डन लेक है. गोल्डन लेक. सो गाईज, ही आहे गोल्डन लेक जसं की हे बोलतायत. आणि ते बघा, हे सगळे ज्वेलरीज आलेत, पण आम्हाला काय नको. सो गाइस, बघा आता मी काश्मीरी बनते, पहाडी मुलगी. आपका नाम क्या है? सो गाइस, आम्ही आता फ्लोटिंग मार्केट मध्ये आलो होतो आणि तिथे आम्ही थोडंसं सामान घेतलंय. सो अंकल, आपका नाम बता ना जरा. अंकल जरा आमचं बिलिंग करतायत. आवडलं इकडचं सामान तुम्हाला? आवडलं मम्मी? आवडलं? छान आहे, छान आहे. हे बघा, हे असं शॉप आहे इथे फ्लोटिंग मार्केट मध्ये. म्हणजे फ्लोटिंग रिव्हरची सगळं वरती, रिव्हरच्या वरती आहे फ्लोटिंग मार्केट मध्ये. अंकल, आपका नाम क्या है? मेरा नाम है सब्जार भाई. सब्जार भाई. कौन सा शॉप नंबर वगैरह? गिफ्ट ऑफ कश्मीर. गिफ्ट ऑफ कश्मीर. शॉप नंबर? शॉप नंबर नहीं होता है. नहीं होता है. तो आपका नाम बता के इधर आओ. आपका नाम ही बता दो अच्छे से. गिफ्ट ऑफ कश्मीर हमारे शॉप का नाम है. कभी भी कुछ चाहिए ऑनलाइन भी हम कर सकते हैं. ठीक है, ठीक है, कोई बात नहीं. आना दोबारा कश्मीर. इसमें अंकल ने हमको थोड़ा सा डिस्काउंट भी दिया है. यहाँ इसको मैंने स्पेशल डिस्काउंट 10% दे दिया. 10%. यहाँ पे हम होलसेल में माल बेचते हैं, ज्यादातर हम बाहर सप्लाई करते हैं माल. ठीक है, ओके ओके, थँक यू. थँक यू. सो गाईज, हे आहे ते अंकल बोलले की हे आहे मीना बाजार आणि ते हैदर मूवीची शूटिंग झाली आहे. शाहिद कपूर ना, शाहिद कपूरची मूवी आहे हैदर करून, त्याची ते शूटिंग झाली आहे मीना बाजार मध्ये, तुम्ही बघू शकता. आणि हा बघा, फुल काश्मीरी ना. हाय. कौन बोला रे दारू पी के लीवर खराब होता है रे बल्लू, तुम्हारी जेब से फरार. तो गाइस, मेरी कश्मीरी कुड़ी ऐसे दिख रही है, अच्छी दिख रही है ना. कसं वाटलं डल लेक वर जाऊन? शिकारामध्ये बसून कसं वाटलं? मस्त. खूप. मग कशी काय बोलली? खूप काय? खूप काय असते? खूप मस्त. खूप मस्त असतं ते. खूप काय असतं? खूप मस्त. सो गाईज, आता आम्ही आलोय मुघल गार्डनच्या इथे. काय खाते मम्मी? रासबेरी. आता तू काय खाते? रासबेरी. तू काय खाते कृती? चेरी.
शेरीज. ओके, सो इकडे हे सगळं पण खाय प्यायला भेटते. पप्पा पण हाय. हाय. सो गाईज हे बघा, हे आहे मुघल गार्डन अँड दिस इज सो नाईस. ते बघू शकतात, हे बघा किती छान आहे मुघल गार्डन. इथे जर तुम्ही लोक स्नो मध्ये आले तर अजून भारी वाटणार आहे. आधीच खूप भारी वाटतंय बघा. सो गाईज मुघल गार्डन तर खूपच सुंदर आहे, पण आमची हालत खराब आहे. आम्हाला बरं नाही, मला तर मग मी फिरू नाही शकत. बरं नाही, माझी सगळी वाट लागली आहे ना कृती आपली. एवढे दिवस वॉक करून करून पूर्ण हालत खराब आहे. तुम्हाला मी गार्डनचा व्ह्यूज दाखवते. ओके, सो हे बघा, हे असं गार्डन आहे. खूप मोठं गार्डन आहे आणि खूप सुंदर गार्डन आहे बघा. खूप भारी वाटत. सो गाईज हा बघा, हा इथला व्ह्यू आहे या गार्डनचा. किती छान आहे बघा, एकदम भारी वाटतंय बघा. आणि इथे बघा हे छान असे माउंटेन्स पण दिसत आहेत. आणि जेव्हा असं फेब महिना असेल, जेव्हा इथे विंटर्स असतील, तेव्हा इथे पूर्ण बर्फ असणार आहे बघा. पूर्ण बर्फाने भरलेलं असेल, तेव्हा पण खूप सुंदर दिसेल. आणि आता आम्ही आलोय. अंकल कौन सा मार्केट है बताओ जरा. मक्का मार्केट. मक्का मार्केट में आ रहे हैं हम लोग. 9 नंबर 7 है, 7B. यहाँ पर सब सगळी शॉपिंग साठी आहे बघा. हे सगळे ड्रेसेस, स्वेटर्स, ज्वेलरी, सॉक्स वगैरे खूप काही गोष्टी आहेत. तुम्ही इथे येऊन घेऊ शकता. आम्ही पण थोडंफार घेतोय. सो परत भेटूया आपण. सो गाईज हे बघा, हे पूर्ण हे लाल चौक बोलतात ह्याला. आणि इथे खूप सारे गोष्टी भेटतात. म्हणजे तुम्ही खरेदी करू शकता, शॉपिंग करू शकता, कुर्ते वगैरे घेऊ शकतात, इयरिंग्स, क्लिप, जॅकेट, स्वेटर्स, आणि खूप कमी रेंज मध्ये आहेत. सो तुम्ही जे नक्की विजिट करा. हे बघा, हे असं क्लॉक आहे आणि इथे पूर्ण ते सगळं मार्केट आहे तिकडे भरलेलं पूर्ण. सो तुम्ही नक्की आणि इकडे विजिट द्या, खूप छान आहे ते. ओके, हाय गाईज, गुड मॉर्निंग. आणि आता आम्ही चाललोय सोनमर्गला 0 डिग्री मध्ये, जिथे खूप जास्त स्नो असणार. सो फर्स्ट टाइम आम्ही लोक स्नो एक्सपिरियन्स करणार आहोत. आय एम सो एक्साइटेड. आणि माझ्यासोबत तुम्ही पण एक्साइटेड राहा, बिकॉज मी पण पहिल्यांदा माझा एक्सपिरियन्स करते माझ्या ब्लॉग मध्ये. सो लेट्स सी. आणि मग तिकडे मी आज साडी पण नेसणार आहे. बघूया आता थंडीमध्ये, बर्फामध्ये मी साडी कशी काय नेसणार आहे. हे आउटफिट मी घातलंय, ह्यात थोडी वॉर्मर आहे हे खूप जास्त. दिस इज माय न्यू पेंडेंट. कसं वाटतं माझा पेंडेंट मला सांगा. सो कीप वॉचिंग द ब्लॉग. भेटूया नंतर. सो गाईज फायनली आम्ही तो टनल क्रॉस करणार आहे. सोनमर्गचा जो मेन टनल असतो तो. अँड तिथं मला मी व्ह्यू दाखवते आता. थोड्याच वेळात तो टनल येईल. सो लेट्स स्टे ट्यून्ड. बघितला असेल, फायनली आम्हाला स्नो दिसला आणि आता मी तिथे चाललो पण आहे. आणि हा व्ह्यू खूप इन्सेन आहे. हा व्ह्यू एकदम दाखवत्या. हे बघा, हा व्ह्यू बघा, माझ्या बॅकग्राऊंडचा व्ह्यू बघा गाईस. सो गाईस तुम्ही बघू शकता, आम्ही लोक आता इथे थंडीमध्ये आलोय. खूप थंडी लागते आणि म्हणून आम्ही ग्लव्स आणि ही मी कॅप घातली. कशी दिसते मी सांगा मला, ठीक आहे. आणि हे बघा, माझ्या बॅक मध्ये तिथे फुल स्नो आहे. आणि हे बघा, हे पूर्ण सगळं पहाड. फायनली मी आली आहे पहाडो के पीछे वाली दुनिया मध्ये. आणि खूप भारी वाटतं इथे येऊन मला. खूप जास्त थंडी आहे, तिथं खूप आहे. हे बघा, असं फुल थंड थंड हवा येते. आता बघूया स्नो मध्ये गेलं किती जास्त थंडी असेल, कारण आता तर नॉर्मली थंडी आहेच खूप इथे. आणि हे बघा इथे फुल. आणि इथे तुम्हाला टेन्शन नाही आहे, जर तुम्ही इथे आले तर तुम्ही ग्लव्स वगैरे विसरले, कॅप विसरले, तुम्ही इकडून घेऊ शकतात. हे काका असतात तिकडे वेंडर्स लोक. आणि माझा भाऊ फुल थंडी लागते ना.
एवढं नाहीये पण ठीक आहे, बॅरेबल आहे. पुढे जाऊन अजून असं आय थिंक सो. हे बघा, हे असे काका असतात, तुम्ही इथून काय घेऊ शकतात. ठीक आहे. सो गाईज, तुम्हाला मी मागचा व्ह्यू दाखवते. इतका इनसेन आणि भारी व्ह्यू आहे ना, तुम्ही लोक विचार नाही करू शकत. म्हणजे फोन मध्ये तर ठीकठाक वाटेल, पण तुम्ही समोरून येऊन तुमच्या नेकेड आईज ने बघतील ना, हा व्ह्यू खूप भारी आहे. एक सेकंड मला दाखवते. किती भारी वाटतं एकदम. वाव. सो गाईज, इथे खूप जास्त थंडी आता, कारण की पाऊस पडते त्यामुळे एवढी थंडी असते. आम्ही फुल हे बघा, दुसरे हे लोकांचे जॅकेट असतात. 300 रुपये आम्ही भाव केला. 300 रुपयामध्ये जॅकेट तुम्हाला आणि गमबूट भेटते. तर तुम्ही हे चांगला रिजनेबल, ठीक आहे, 300 रुपये तुम्ही घेऊ शकता. हे बघा, आम्ही मम्मी कसं वाटते आता, कसं वाटते? थंडी वाजते. बाकी तुम्हाला कसं वाटते मागे आत्यांजी? थंडी. स्मित कसं वाटते? स्मित सो गाईज, फायनली आम्ही लोक इथे पोहोचलोय. बघा, आमच्या मागे पूर्ण बर्फ आहे, बर्फ. आणि हे बघा, हे बघा. सो गाईज, द अवेटेड मोमेंट इज हिअर. बर्फ, 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 स्नो. सो गाईज, इथे खूप जास्त थंडी आहे. हे बघू शकतात, पूर्ण बर्फच बर्फ आहे. ठीक आहे, बट थंडी आहे, बट एवढी पण नाहीये, ठीक ठाक आहे. थोडीफार आहे. आता मी साडी नेसणार आहे आणि शूट करणार. बघू माझी जमते का साडी नेसून. सो लेट्स सी. सो गाईज, माझे डोळे आणि माझी हालत बघा पूर्ण खराब आहे. तर मी साडी नेसून मी रील काढली आहे फायनली. आणि कसं वाटतं इकडे तुला? खूप बेकार थंडी आहे, पण खूप भारी थंडी आहे, बट खूप भारी फोटो. ओ माय गॉड, एवढे इन्सेन फोटो तुम्हाला काय सांगू मी. फॅब्युलस, ऑसम फोटो वगैरे येत आहेत. तुम्ही बघा, आम्ही पूर्ण लाल लाल झाले बघा. नॅचरल ब्लश आले फेसवर आमच्या. सो गाईज, जर तुम्ही इथे येणार आहे सोनमर्ग मध्ये, तिकडे खूप जास्त थंडी आहे. बट जसे आम्ही टॉपला होते एकदम स्नोच्या इकडे, तर तिकडे आम्हाला थंडी बिलकुल नाही लागली. मी तर फुल साडी वाडी नेसून फुल रील काढली आहे. बट जसे आम्ही खाली उतरले ना, आम्हाला खूप थंडी वाजायला लागली होती. आणि जर तुम्ही इथे येताय तर वॉटर बॉटल आणि इटरी सामान सगळं घेऊन या. काहीतरी खायसाठी सगळं घेऊन या प्लीज. इम्पॉर्टंट आहे. वरती काहीच मिळत नाही इकडे खायला वगैरेसाठी. सो प्लीज मॅन्डेटरी घेऊन या. कहाँ से भैया? कहाँ से आप? मैं यहीं का लोकल है. क्या नाम है आपका? मेरा नाम बशारत है. बशारत आहे. सो गाईज, तुम्ही कधी आले तर ह्यांना कॉन्टॅक्ट करा. ह्यांनी खूप आम्हाला छान फिरवलं इकडे. खूप मस्त मस्त ठिकाण दाखवले सोनमार्ग मध्ये. अंकल आपका कुछ रहेगा तो इनको हेल्प कर देना, थोड़ा डिस्काउंट दे देना मेरे तरफ से. ओके समृद्धि मोरे बोले ना, तुम्हारा डिस्काउंट दे देना अंकल, ठीक है? ओके, आएंगे जब यहाँ कांटेक्ट रहेगा तो कोई बात नहीं करते. चलो, थैंक यू. तुम हो पास मेरे, साथ मेरे हो तुम. सो काही सोनमर्ग वरून माझा फोन पूर्ण डेड झालेला, तर मी ब्लॉग काय केलाच नाहीये. आणि आता आम्ही डिफरंट रूम मध्ये आलोय, डल लेकच्या इथे. अँड मग आता हे हॉटेलला आलंय, मधून हॉटेल डल लेकच्या जवळच आहे एकदम. मम्मी लोक काल इकडे जेवलेले, छान होतं जेवण. सो आता मीही ट्राय करेल, तुम्हाला मी सांगते कसं आहे ते. ठीक आहे, बाय. सो गाईज, आपले रूम कसे आहेत? कसे रूम? मस्त. ए मला मी जमत रूम कसे आहेत? मिनी स्वित्झर्लंड वाटतं ना एकदम.